इतर राज्यांकडे वळूया आपण, कारण तिथेही महत्त्वाचा दिवस आहे. देशासाठी महत्त्वाचे निकाल समोर येणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान झालं. आता प्रतीक्षा निकालाची. यावेळी बंगालची निवडणूक अनेक बाबतीत पूर्णपणे वेगळी ठरली. निवडणुकीदरम्यान अनेक नवीन विक्रम नोंदवले गेले. 294 जागांच्या विधानसभेमध्ये 148 हा मॅजिक फिगर आहे. सध्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. भाजपनं मुख्य विरोधी पक्ष म्हणून तगडं आव्हान दिलेलं आहे. तृणमूल काँग्रेस अनेक वर्षांपासून सत्तेत असली तरी भाजपनंही मोठी ताकद निर्माण केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे प्रादेशिक पातळीवर मोठे नेते नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भाजपची भिस्त होती. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी आणि अमित शहा अशीच ही लढत झाली. प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांमधील राजकीय संघर्षामध्ये पश्चिम बंगालमधील मतदार कुणाला कौल देतो, कुणाला पसंती देतो, हे काही वेळा स्पष्ट होईल. पश्चिम बंगाल विषयी उत्सुकता आहे. ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि भाजपची सुद्धा अनुषंगानं नरेंद्र मोदींचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. याकरता कारण भाजप मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पश्चिम बंगाल आपल्या ताब्यात यावं यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी काय करिश्मा घडतो आणि विजय पराजयाची कारणं काय ठरतात हे बघणं फार फार महत्त्वाचं असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा आणि या जागांमध्ये सगळ्यात जास्त जागा कोण मिळवतं, टीएमसी की भाजप, याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अनेक पोल्समध्ये हेच बघायला मिळतंय की झुकतं माप भाजपकडे आहे, कल भाजपला आहेत. आता आपण पश्चिम बंगाल नंतर तमिळनाडूकडे वळूया. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीकरता थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होईल. लवकरच सुरुवातीचे कल हाती येतील. एकूण 234 जागा आहेत आणि त्याकरता डीएमके, एआयडीएमके आणि टीव्हीके अशी तिरंगी लढत होती. त्यामुळे 118ची मॅजिक फिगर कोण गाठतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एमके स्टॅलिन सत्ता राखणार की पलानीस्वामी यांची एआयडीएमके धोबीपछाड देणार, हे काही वेळात स्पष्ट होईल. मुख्य म्हणजे यंदा अभिनेता थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे टीव्हीके किती जागा जिंकतो हेही बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यावर सत्ता समीकरण सुद्धा निश्चित होणार आहेत. तमिळनाडू, पश्चिम बंगाल नंतर आपण तमिळनाडूकडे वळलो. तमिळनाडूमध्ये एकूण जागा आहेत 234. या 234 पैकी 118 जागा कुणाला मिळतात हे बघणं महत्त्वाचं आहे. यावेळेला टीव्हीके म्हणजे थलपती विजय सुपरस्टार, त्यानंतर नेता, हा थलपती विजय आपल्या पक्षाला किती जागा मिळवून देतो आणि तो तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये भूमिका बजावतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तो म्हणजे त्यांचा पक्ष. एमके स्टॅलिन आणि पलानीस्वामी यांच्यात विशेष लढत आहे आणि त्यात थलपती विजय कशी कमाल करतात हे बघणं फार फार महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे जाऊया केरळमकडे. केरळमध्ये 9 एप्रिलला एकाच टप्प्यात 79.7% मतदान झालं. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफनं आव्हान दिलं. केरळमध्ये एकूण 140 जागा आहेत. बहुमताकरता 71 जागांची गरज आहे. सध्या एलडीएफ आघाडीचं सरकार आहे. पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ ही आघाडी इथं प्रबळ विरोधी पक्ष आहे. गेल्या वेळी डाव्यांनी 99 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. केरळमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता पालट होण्याची परंपरा आहे. गेल्या वेळी डाव्यांनी ही परंपरा मोडीत काढली होती. मात्र एक्झिट पोलनुसार यंदा यूडीएफ पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये अटीतटीची लढत आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहिलेली आहे. सावध रहा, पहारा द्या, रात्री जागून रहा,
तक्रारी दाखल करा. मला विविध ठिकाणांहून असे अहवाल मिळत आहेत की भारनियमन म्हणजे लोड शेडिंग हे हेतुपुरस्सर लादलं जात आहे. हुगळी इथल्या श्रीरामपूर पासून नदियाच्या कृष्णनगर पर्यंत, बर्दवानच्या औसग्राम पर्यंत आणि कोलकाताच्या खुदिराम अनुशीलन केंद्रापर्यंत अशा अनेक ठिकाणी काही घटना उघडकीस आलेल्या आहेत जिथे टप्प्याटप्प्यानं भारनियमन केलं जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जात आहेत आणि स्ट्रॉंग रूम्स मध्ये वाहनांची ये-जा सुरू आहे. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करते, ज्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता रात्रभर जागून राहते आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही रात्रभर जागून राहा आणि स्ट्रॉंग रूम्स मध्ये जनतेच्या मतांचं रक्षण करा. जर कुणीही कोणत्याही ठिकाणी एखादी संशयास्पद परिस्थिती निर्माण केली तर त्यांना घेराव घाला. त्वरित तक्रार दाखल करा आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करा. हे सगळं काही भाजपच्या इशाऱ्यावर केलं जात आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.